एकदा हे मसालेदार शेंगदाणे बनवले ना, तर बाजारातले शेंगदाणे खाणं बंदच. आणि हो, महिनाभर टिकतात म्हणल्यावर डबा लपवून ठेवावा लागतो, कारण घरातले संपवतात. सर्वात प्रथम इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचसोबत लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी हिंग घेतलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेऊन हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला जास्त पाणी न टाकता थोडं-थोडं पाणी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही पेस्ट जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. शेंगदाण्याला व्यवस्थित कोटिंग होईल अशी आपल्याला ठेवायची आहे. तर आता या मसाल्यामध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवून द्यायचे आहेत. तर आपण आता शेंगदाण्याचा मसाला बनवूया. तर इथे मी 1 चम्मच चाट मसाला घेतलेला आहे. लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तसंच मीठ आणि हळद घेतलेली आहे. हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा प्रमाणातच घेतलेलं आहे. तर आता कढईत तेल तापल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने तुम्हाला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि ते लगेच पसरवून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला सर्वात अगोदर लो फ्लेमवर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर 1-2 मिनिटं शेंगदाणे तळल्यानंतर तुम्ही मीडियम टू हाय फ्लेम करा. त्यामुळे शेंगदाणे कुरकुरीत होतील. तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेले आहेत. तर शेंगदाणे आता व्यवस्थित गार झाल्यानंतर तुम्ही यामध्ये जो आपण तयार केलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि या डब्याला मी झाकण लावून ते व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक शेंगदाण्याला मसाल्याचं कोटिंग लागेल. तर इथे बघू शकता आपले झटपट होणारे मसालेदार शेंगदाणे तयार झालेले आहेत. आता वाट कसली बघता? बनवा रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. बाय. थँक्यू.